हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा किंवा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेतपानि मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमालान कंधरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. भावाचे सद्गुरु दास तुका. शुक्लं ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी. विना पुस्तकधारिणी भयदां जड्डंधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं. पानोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर. जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. याच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा पुण्यभूमी पावनक्षेत्र दांडेवाडी या आपल्या वाडीमध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये हा रुक्मिणी पांडुरंगाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापना मंदिर वर्धापन दिन आणि तथा आपल्या समाजाचं आपल्या भागाचं भूषण भाऊंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला, कालच आपण ज्यांचं कीर्तन ऐकलं ते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे मित्र हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे यांच्या विनंतीला मान देऊन आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे हा दर्शनाचा योग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक, बाहेर राज्यामध्ये सुद्धा ज्यांच्या मृदंगाची ख्याती आहे असे हरिभक्तपरायण माझे मित्र आसारामजी महाराज गुरुजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आत्ताच आपण ज्यांचं गोड गायन ऐकलं, नाभिषेको सिंहस्य आहे की नाही. सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते. हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो. म्हणून एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. सिंहासन की चिंता मत करो, सिंह बन के चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार. बसाल तिथं सिंहासन आपल्यासाठी तयार असतं. फक्त आपल्याच सिंहासनाची सिंह होण्याची पात्रता आली पाहिजे. अशा दोनही दिग्गज गायक हरिभक्तपरायण ऐकत राहा वाटत होतं बरं का महाराज, आहे का नाही. बाकीच्यांना वाटत होतं वेळ होतोय, आहे का नाही. पण त्यांना बी पाकिटं द्यायचेत ना. आहे मग पैसा वसूल कार्यक्रम झाला पाहिजे महाराज, बरोबर आहे का नाही. असं कसं काय हो, बरोबर आहे का नाही. म्हणा आता एवढं आट्टा हसन बोलवलं म्हणल्यावर आनंद घेतला पाहिजे ना, आहे का नाही. म्हणून काही अडचण, मी कमी बॉलमध्ये जास्त रन काढतो, काही टेन्शन अच्छा गोड आहे. कधी कधी आम्हाला पण ऐकावं वाटतो, नाही कळलं का तुम्हाला. धन्यवाद. विठाला विठाला. आम्हाला ऐकणारे खूप लोक आहे, पण कधी आम्हाला पण काही ऐकण्याची इच्छा असते ना, आणि ती इच्छा यांच्यामुळं भागते महाराज. ती आम्हाला आमच्या कानाची तृप्ती यांच्या गायनानं वादनानं होत राहते. काय सुंदर. एवढं असं वाटत नव्हतं या छोट्याशा मला माहिती नव्हतं हे इथं आहेत म्हणून.
नंतर आता एक 5-5:30ला फोन झाले आणि मग माझं वेगळा आनंद माझ्या मनामध्ये आला. म्हणून असे महाराष्ट्रात आता ज्यांच्या सगळीकडं नाव आहे, सगळे चाहते ज्यांचे आहेत, त्या कुठं कार्यक्रमाला जरी नसले तरी यांचे नावं तिथं निघतात बरं का. मग ते लोक म्हणतात आम्हाला बोलवायचं होतं त्यांना, पण त्यांच्या तारखे मिळाल्या नाही. काही म्हणतात आम्हाला बोलवायचं होतं त्यांना, पण आमचं गाव छोटं आहे ना, बरोबर आहे का नाही. म्हणजे असे सदानंद महाराज, हरिभक्त पारायण ओंकार महाराज, आमचे माऊली दादा, आमचे नेहमी महाराज मंडळी सोबत असतात. आणि हरिभक्त पारायण ज्यांच्या हातामध्ये गोड अशी कला आहे, त्या हरिभक्त पारायण कृष्णदेव महाराज, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तुम्ही सगळी परिसरातील टाळकरी महाराज मंडळी, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मला नावं माहिती नाही, नाही तर मी सर्वांचे घेतले असते. बबन महाराज बडे, बबन महाराज, चष्मेवाले महाराज, रुमाल बांधलेले महाराज, ते रुमाल टाकलेले महाराज, हे लाल शर्टवाले महाराज, विण्यावाले महाराज आहे का नाही, पॅन्टवाले महाराज, इकडे सलवारवाले महाराज, ह्या रुमालवाले महाराज, आणि सगळीच महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड, स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा. जिथं भजन येईल तिथं हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एखादा प्रश्न विचारला तर बोलतं राहा. चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही, पण उत्तर देत चला. चुकीचे का होईना पण उत्तर देत चला, बोलत चला. कनेक्ट राहा सर्वांनी, एवढीच तुम्हाला विनंती आहे. मी काही जास्त वेळ कीर्तन करणार नाही, 12 वाजेपर्यंत संपून टाकू. जमेल ना? नाही, शॉर्ट बट स्वीट, थोडे परीने दे, है का नाही. कमी वेळात मला तुम्हाला जेवढं चांगलं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे एक मागणी करतात. हेची दान दे गा देवा, देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा, जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गायीन. यांनी जसं गुण गायले ना, असं गुण गायीन, पण कसं? आवडीने आहे. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. मग याच्यापेक्षा देवा मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको. न लगी मुक्ती धन संपदा, मला मुक्ती नको. आपला परमार्थ मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको. का? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. म्हणून आम्हाला मुक्ती नको देवा. मग धन घ्या, म्हणले धन सुद्धा नको. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा, असं तुकाराम महाराजाचं म्हणणं. आमचं नाही. तुकाराम महाराज म्हणले मला पैसा नको, धन आवडत नाही. हे साधूच असू शकतात, आणि धन आवडतं हे महाराज असतात. विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणले मला पैसा नको. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो. वा, पण मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं. आता वाजवा, बरोबर आहे ना. हे मला लक्षात ठेवा, निधन लिहावं लागतं. निधन लक्षात ठेवा, निधन लिहावं लागतं. बघा, पैसा आवडत नाही असा माणूस नाही. ये दौलत भी क्या चीज है. तुम्ही ऐकणारे लोक चांगले वाटता मला म्हणून देत राहतो. ये दौलत भी क्या चीज है. जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है कि मैं कौन हूँ. लेकिन दौलत जब साथ छोड़ देती है तो लोग भूल जाते हैं ये कौन था. आपल्या भरलेला खिसा आपण कशी आहोत हे जगाला दाखवत असतो, आणि आपला रिकामा खिसा जग कसा आहे आपल्याला दाखवत असते. पैसा आवडत नाही असा माणूस सापडत नाही. बरोबर आहे. महाराज म्हणले मला पैसा सुद्धा नको, धन सुद्धा नको. मग संपदा घ्या. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकाळा पंढरीचा. संपदा सुद्धा नको देवा. द्यायचा असेल तर संत संग देई सदा, मला सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तुकोबाराय, या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. महाराज म्हणले देवा सुखाने आम्हाला त्या गर्भवासात घाल ना. एरवी परमार्थ बडे बाबा गर्भवासातून सुटण्यासाठी आहे.
बरोबर आहे. परमार्थ कशासाठी आहे? गर्भवासातून सुटण्यासाठी आहे, एरझार संपवण्यासाठी आहे. आणि महाराज म्हणतात मला सुखानं गर्भवासात घाल. बरं, गर्भवासानं सुखानं हे बोलणं पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे मांडावे. महाराज म्हणतात गर्भवासात काय कमी दुःख आहे का? कधी कधी देवाला विनंती करतात या गर्भवासातून देवा मला एकदा वेगळं कर. एक वेळ करे या दुःखा वेगळे, एक वेळ करे या दुःखा वेगळे, एक वेळ दुरितांचे जाळे उगवून आठवीन पाय हा माझा नवस. मला एकदा या दुःखापासून देवा वेगळं करा. आणि कधी कधी म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. कधी म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. बरोबर आहे. कधी म्हणतात गर्भवासातून मला मुक्त करा, कधी कधी म्हणतात गर्भवासात सुखाने घाला. ऐका आता याचा अर्थ असा आहे, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. फार लक्ष देऊन कीर्तन आहे का. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. एरवी कीर्तनाची चाल लांबल्याच्या नंतर कीर्तनकाराला आवडत नाही, कारण तो त्याचा वेळ असतो. बरोबर आहे. पण गोड ऐकायला मिळत असेल तर तो सहन करायला तयार असतो. बरोबर आहे. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होतो. बोलत चला. चोरी होणं चांगलं का वाईट? बोला ना. वाईट. चोरी होणं वाईट आहे. चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून देतो. एका चोरानं एका घरून चोरी केली. आसाराम महाराज तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. किती हजार? 10,000. पण 10,000त त्याचं समाधान झालं नाही, म्हणून त्यानं दुसरं घर फोडलं. आणि दुसरं घर फोडताना त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून 10,000 आणि दुसऱ्या घरून 5,000. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली. या चोराला कळलं कोणीतरी जागं झालं, मग जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेले. आता हा माणूस उठला, पाहतो तर काय, रात्रीच 5,000 रुपये मोजून आणून कपाटात टेंभुर्णीचे ठेवले होते. आणि चोरानं कपाट तोडलं आणि चोर घेऊन गेला. रडत बसला आता काय करावं. तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहावं तर झालं असं होतं. ऐका. चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5,000चं घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? हा बोला. गेले किती? 1,005 आणि मिळाले किती? 10. मग फायदा कितीचा? 5चा. रोज होऊ द्या ना. बरोबर. आज बी होऊ द्या ना महाराज. बरोबर आहे काय?
तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. हा, एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर चोरी सुद्धा चांगली आहे, बरोबर आहे ना. तसं गर्भवासाचं दुःख 9 महिने 9 दिवसाचं, पण आयुष्यभर जर तुझ्या चरणाची सेवा करायला मिळत असेल तर मी तेवढं सहन करायला तयार आहे. हा एक अर्थ घ्या. आणि दुसरा अर्थ असा घ्या, देवा तू आम्हाला गर्भवासात घालणार आहे ना, मग सुखाने घाल ना, तुझी जबाबदारी आहे ती. आम्ही आमच्या कामासाठी थोडं चाललोय. अरे येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती, तुझ्या सांगण्यावरून चाललो. सगळी सोय करत असेल तर जातो, नाही तर आम्हाला गरज काय गर्भवासात देण्याची. जरा लक्ष देऊ नये का. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचवू शकतं का? बोला ना. नाही, तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचवू शकत नाही. पण भाऊ जर असते तर त्यानं कायदा सांगितला असता की एक माणूस वाचू शकतो, त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सहीनं सिग्नेचरनं ती रद्द होऊ शकते. 52% वर आरक्षण देता येत नाही, संविधानाचा कोर्टाचा नियम आहे. पण राष्ट्रपतीनं जर बिहार सारखं ठरवलं तर महाराष्ट्रातला प्रश्न सोडता येतो, बरोबर आहे. राष्ट्रपतीनं जर त्याची मर्यादा वाढवली तर त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या नियमामध्ये कलमामध्ये बदल करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीचा असतो, बरोबर आहे का नाही. तसं देवा हे बघा, एखाद्या माणसाला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा होईल, बरोबर आहे का नाही. आपल्याला काय होतं? फाशीची शिक्षा होते. मग मला सांगा, जरा लक्ष देऊ नाही का, आसाराम महाराज एखाद्याला फाशी झाली, मग त्याला फाशी देण्यासाठी माणूस असतो का मशीन असतं? माणूस असतो. मग त्यानं बी माणूसच मारला, मग त्याला बी फाशी व्हायला पाहिजे ना, त्याला पगार मिळते. आपण माणूस मारला तर फाशी होते आणि फाशी देणाऱ्याला पगार मिळते. तो फाशी, तो माणूस जो मारतो तो त्याच्या इच्छेनं नाही, सरकारच्या आज्ञेवरून, म्हणून त्याला त्याचा पैसा आहे. तसं आम्ही इथं येतो आमच्यामुळं नाही, तुझ्या आज्ञेवरून, मग आम्हाला शिक्षा झाली नाही पाहिजे त्याची. लक्षात ठेवा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, कोण गायीन आवडी हेची माझी सर्व. असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. सज्जनो, तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात, थोडं आजूबाजूला शांतता ठेवायला सांगावं. ते स्वयंपाक वगैरे, हे लेकरं वगैरे आहे का नाही, कारण हे पहिलाच हॉलचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात थोडा गोंधळ केला की तुम्हाला तर गॅस पण थोडा कमी ठेवा म्हणा, थोडा वेळ. एक तर तो लांबच पाहिजेत होता. विठाला विठाला. तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात, हा, हेची दान देगा देवा. जगाच्या पाठीवर जर आपण विचार केला तर लक्ष देऊ नाही का, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या जीवनात मागण्याची क्रिया आहे. मागणं गरीबाकडंच असतं असं नाही. एका मताला 5-5 हजार खर्च करण्याची ज्याची ताकद आहे तो 5 वर्षाला एकदा का होईना आपल्या दारात मागायला येतो ना. मागणं सर्वांच्या जीवनात आहे. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळेच मागतात, पण काय मागतात, कुणाला मागतात, कशासाठी मागतात, किती मागतात, या सर्व गोष्टीला काहीतरी शास्त्र आहे, बरं का. माझा पहिला प्रश्न हा आहे, तुकाराम महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणारे आहेत. भिक्षा पात्र अवलंबिने जळोजीने लाजीरवाने, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे, हात
हात पसरी जिने दिग्गत्याचे. जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, असं महाराज म्हणतात. हा, लक्ष देऊ नाही का? पण देवाच्या मंदिराचा जर आपण विचार केला तर लोक मागण्यासाठीच जातात है ना. मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और आमिर अंदर भीख मागते हैं. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत आत जाऊन मागतात. बरं, बाहेरच्या भिकाऱ्याचं रुपया 2 रुपयात समाधान होतं, आतला भिकारी 10-10 लाख मागतो. हा, मग खरा भिकारी बाहेरचा आहे का आतला आहे या परीक्षण करण्याचा विषय आहे. बरोबर आहे का? देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचं नाही. जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रवृत्त अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. बोलत चला. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे? अधिकार. धन्यवाद. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या सरपंचाला मोदीला नाव ठेवून फायदा नाही. आज जर लोकांच्या इमानदारीचा विचार केला तर लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. बस काय थुंकायची जागा आहे? ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे. एक मतदान केंद्रात गेलं आणि त्या वोटिंग मशीन जवळ उभा राहिलं. बराच वेळ उभं राहिल्यावर त्या बूथवरचे शिक्षक म्हणले, हो किती वेळ उभं राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवना. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे महाराज. बरोबर आहे का? काय माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणसाचा स्वभाव कसा आहे? माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो. आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी आसाराम महाराज गरीब माणूस असू द्या, श्रीमंत माणूस असू द्या, आखी लावत नाही. मुडाळे भाऊ अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो. ते हातावर जर जास्त पडली तर पुन्हा पुडीत घालतो तो. हा पराक्रम बाथरूम मधला त्या एकट्यालाच माहीत फक्त. बरं, ते पुडी चिपट असल्यामुळे जात नाही ना, तोंडाने फुकतो, पण त्याच्यात अर्धी पुडी घालतो तो पुन्हा हातावरची. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो ना अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. हा माणसाचा स्वभाव आहे. माणसं ओरडतात फक्त. महागाई वाढली, थोडेफार भाजीपाल्याचे भाव वाढले की ओरडायला सुरुवात होती लोकांची. सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून ठेवलं या सरकारनं. बरोबर आहे ना? अशी ओरड असते ना. काय भाजीपाला महागे असून असून होय बाप्पा, 100 रुपयाच्या वर भाजीचा भाव आहे का एखाद्या? होय माया, कोणत्याच नाही. एक भाजी 700 रुपये किलो आहे. बरोबर. उद्या संध्याकाळी कळल ती आपल्याला. उद्या सकाळपर्यंत दम धरू आपण. बरोबर आहे ना? 700 रुपये किलो आहे. या भाजीचा भाव वाढला म्हणून कधी आंदोलन झालं का? या भाजीचा भाव वाढला म्हणून मोर्चे निघाले का? या भाजीचा भाव वाढला म्हणून कलेक्टर ऑफिसला निवेदन गेले का? या भाजीचा भाव वाढला म्हणून कधी मीडियाला बातमी आली का? नाही. दुष्काळ मानसिकतेचा आहे, बाकी दुष्काळ कोणताच नाही. लक्षात आलं का? जे मला पाहिजे ते केवढ्याला असू द्या मी घेणार आहे. लक्षात ठेवा, ही मानसिकतेचा दुष्काळ आहे ना महाराज. आज हा विचार करणं गरजेचं आहे. ज्याचं त्यानं परीक्षण निरीक्षण करणं गरजेचं असतं. आता या बाया भाजीपाला घ्यायला गेल्या ना 4-5 वेळेस विचार करतात. त्या 100 रुपये 10 रुपयाच्या जुडी असली तर ते 3 रुपयापासून सुरुवात करतात ते मागायला. आणि एकदा ब्युटी पार्लरला गेली की 2000 घालून घरी येते. विठाला विठाला. लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं आहे, समर्पण आहे ते, मतदान आहे ते. कोणालाही करा, कोण्या पक्षात राहा, मला काही घेणं देणं नाही. मतदान आहे ना, समर्पण करावं लागेल ना तुम्हाला.
अहो मला सांगा, ग्रामपंचायतच्या निवडणुकीला रक्ताच्या माणसाला निवडून यायला जर 50-50 लाख रुपये लागत असतील तर आपण किती इमानदार आहोत हे आपण तपासलं पाहिजे का? परका नाही आहे, तो आपल्या रक्ताचा, आपल्या गावातला, आपल्या भावकीतला माणूस आहे, त्याला निवडून यायला खर्च लागत असेल. एकट्या राजकारणी लोकांना नाव ठेवत बसू नका. राजकारणी लोकांना काय नाव ठेवायचे? आपल्याला पैसे घेतल्याशिवाय बटन दिसत नाही हे बी तपासलं पाहिजे ना आपण. विठाळा विठाळा. माझा विषय चाला समर्पणाचा. तुम्हाला दान करावं लागेल, ते मतदान आहे म्हणल्यावर ते दान करावं लागेल. तसं साधू संतांनं सर्वस्वाचं दान केलं. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला आघवा तुका मने आनंद. महाराज म्हणले आमचा देह तुला अर्पण आहे, आमची वाणी तुला अर्पण आहे, आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे आणि मागणं काहीच नाही. आमचं मागणं तुझ्याकडे काही नाही आहे. तुकाराम महाराज देवाकडे गेल्यावर महाराजाला वाटायचं देवाने मला काहीतरी मागावं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. पण महाराज जरी मागा, लक्ष देऊ नाही का बरं, तुकाराम महाराजांना मागावं ही देवाची अपेक्षा राहायची. पण महाराज म्हणले देवा वडिलाची रीत अनुचित. वडिलाची रीत जाणत असो, काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. लक्ष देऊन ऐका बरं का माया हो, ऐकताय ना तुम्ही? काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी, हा मागायचा तिचा काय आहे? अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार आहे? बरोबर आहे ना? याच्यापेक्षा पुढचं बोलू. बायको अशी असावी सदानंद महाराज, तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी, तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा, बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. त्याला म्हणतात संसार, आहे का नाही? आपल्या संसारात असं आहे का नाही? आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झाले की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि धांडेवाडीनं ऐकायचं. बरोबर? संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन नवरा बायको रस्त्यानं जरी चालले तर हाताला हात धरून चालतात. किती दिवस? वर्ष 6 महिने. वर्ष 6 महिने झाली की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट माग. ती म्हणते आहो, हा म्हणतो बोंबलू नको, चाल. जे प्रेम सुरुवातीला ते नंतर राहत नाही. एक म्हातारी दोघं तात्या बाजारातून हाताला हात धरून चालले. त्यांच्या वयाचा एक मित्र त्यांच्याकडे आला. म्हणे काय तुमच्या पती पत्नीचं प्रेम आहे? म्हणे कसं काय? एवढे वर्ष तुमच्या लग्नाला झाले म्हणे, पण अजून तुम्ही दोघं बाजारातून चालताना हाताला हात धरून चालता. काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे. ते म्हातारं म्हणे प्रेम काय नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेवलंय. समजतो असं काहीच नाही बा. बरोबर आहे? जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. चला
बायको लक्ष देऊन आहे का, बायको अशी असावी तिनं नवऱ्याला काही मागू नये. मागायचं कळलं पाहिजे, बरोबर आहे. बायको असावी काही मागू नये, पण नवरा असावा मागण्याची वेळ येऊ नये. बस साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे मग. हा, पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावे लागतात आणि खताबियाची व्यवस्था करावी लागते, तेव्हा सोनं मागणं अनुचित आहे. काही मागणं अनुचित असतं ना. पावसाळ्याचे दिवस होते, एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे, दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे, आहे ना ताई, दाखवा म्हणे. त्याने छत्री दाखवली दुकानदारानं. बाई म्हणे, केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे, 100 रुपयाची आहे. काही मागणं अनुचित असतं. 100 रुपयाची आहे. बाई म्हणे, 100 रुपये नाही मिळणार. म्हणे, मग तुम्ही मागा. म्हणे, 50 रुपयाला द्या. तिनं अर्ध्यावरच आणलं. 50% आरक्षण आहे ना, बरोबर आहे ना. 50% आरक्षण आहे, अर्ध्यावरच आणलं. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. हा, बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता मग. बरोबर आहे का नाही सांगा. ती म्हणे 50 रुपयाला द्या, 50 रुपयाला द्या. तो दुकानदार म्हणे, ताई 50 रुपयाला का, 100 रुपयाची छत्री आहे, 50 रुपयाला मागता. तुमचे 50 राहू द्या, 80 रुपयाला घ्या. सकाळी बोनीचं गिरायक आहे, तुम्हाला परत पाठवणं चांगलं नाही. आता मला आल्या त्या भावात तुम्हाला देतो, 80 रुपयाला घ्या आणि घेऊन जा. ती म्हणे, आता 40ला द्या. ती अर्ध्यावरच यायची. तो दुकानदार म्हणे, आता एक काम करा, तुमचे 40 राहू द्या आणि माझे 80 राहू द्या, 50 तरी द्या आणि घेऊन जा. म्हणे, आता 25ला द्या. दुकानदार म्हणे, ताई एक काम करा ना, फुकटच घेऊन जा. मग 2 द्या म्हणे. आता लक्ष कळलं असेल तर बघा, काही मागणं उचित, काही मागणं अनुचित. अनुचित आहे ना, हे मागणं अनुचित आहे, बरोबर आहे का नाही. ऐका, तुकाराम महाराज आपल्या देवाकडे जे मागतात ते उचित नाही, अनुचित नाही तर उचित मागतात. विठाला विठाला. उचित मागणं कसं असतं बघा, लक्ष देऊ नये का. महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी कुंती मातेची. जाणकार लोक आहात तुम्ही, प्रसंग लक्ष देऊ नये का. महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी कुंती मातेची. महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यात आलं. उचित मागणं कसं असतं बघा. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि भगवंत आता रथामध्ये बसून द्वारकेला जाण्यासाठी निघाले. एका हातानं रथ पकडलेला आहे, हसत मुद्रेने सगळ्यांचा निरोप घेत भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात एका अबलेचा आवाज कानावर आला. ती हाक होती अभिमन्यूची पत्नी उत्तरा माता. त्या उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने उत्तरा मातेची काया जळायला लागली होती. जळे माझी काया लागला बनवा, जळे माझी काया लागला माझी काया
त्या भगवंताचा धावा करते. पाहि पाहि महायोगी देव देव जगतपते नान्यम त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. पाहि माम पाहि माम पाहि माम. भगवंता या ब्रह्मास्त्रापासून माझा आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. लक्ष देऊन ऐका. भगवंताने रथातून खाली उडी मारली आणि उत्तरा मातेच्या गर्भात प्रवेश केला. ऐका बरं का. उत्तरा मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि त्या बाळाला वाचवलं. तेच राजा परीक्षित या. त्या बाळाला वाचवलं आणि भगवंत पुन्हा रथामध्ये बसले आणि द्वारकेला जाण्याला निघाले. तेवढ्यात कुंती माता धावत आली आणि देवाला नमस्कार केला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवंताला नमस्कार केल्यानंतर भगवंत म्हणले, आत्या अगं माझं दर्शन कशाला घेते, मी तुझा भाचा आहे. नात्यानं तुझा अधिकार माझ्यापेक्षा जास्त आहे. मी तुझं दर्शन घ्यायला पाहिजे, तू माझं दर्शन कशाला घेते. कुंती माता म्हणते, देवा आज मी माझ्या भाच्याचं दर्शन नाही घेते. मग नमस्ते पुरुषम त्वाद्यमीश्वर प्रकृती परम. प्रकृतीहून वेगळा असणारा जो परमात्मा आहे ना, आज मी त्याचं दर्शन घेते. देवा माझ्यावर एक उपकार करशील. बोल ना आत्या. हे नातं तोडून टाक. हे आत्याचं आणि भाच्याचं नातं नको आहे आपल्यात. स्नेह पास मीमाम चिंदी. या नात्यामुळं मला तुझं देव पण कळालं नाही, म्हणून हे नातंच नको देवा आपल्यामध्ये. कधी कधी नात्यामध्ये अधिकार कळत नसतो, म्हणून हे नातं नकोय देवा मला. लक्ष देऊन ऐका. भगवंत म्हणतात, आत्या हे काय बोलते तू. हा भगवंता मी बरोबर बोलते. हे नातं नकोय. आज आपल्यात एकच नातं, तू देव मी भक्त ऐसे करी. एवढंच नातं आपल्यामध्ये ठेव. भगवंत आम्हाला सोडून कुठं चाललात. भगवंत म्हणले, आत्या हस्तिनापुराचं राज्य मिळून दिलं, माझं काम संपलं, आता मला जावं लागणार आहे. कुंती माता म्हणते, देवा एवढ्या दिवस आमच्यावर संकट होते तर आमच्या बरोबर राहिलात, आणि आत्ताशी कुठं हे राज्य मिळालं तर आम्हाला सोडून चाललात. कुंती माता म्हणते, देवा आम्हाला सोडून जाऊ नका. ना काना हमें छोड के मत जाओ. भगवंता आम्हाला सोडून जाऊ नका. देवा तुम्ही सोडून गेल्यावर आम्ही कसं जगायचं हो. हे शरीर म्हणजे पिंजरा आहे आणि याच्यातला आत्मा म्हणजे तुम्ही आहात, आणि तुम्ही गेल्यानंतर या पिंजऱ्याचं काय करायचं आम्ही. चला बोला. जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम, तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, पिंजरे में बंद करके काना बोली सुनेंगे हम. जाते हो छोड़कर काना कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए काना कैसे जिएंगे हम. ना काना हमें छोड़ के मत जाओ. देवा आम्हाला सोडून जाऊ नका. किती संकटातून तुम्ही आम्हाला वाचवलं. विशान महाग्ने पुरुषाद दर्शनाद सत्सभायाम वनवास कृच्छत मृदे मृदे नेक महारथास्तो द्रोणस्य तस्यास महारेर विरक्षिताम. मला माहित आहे तुम्हाला हे सगळं कळालं. भीमाला विषयाचे लाडू खाऊ घातले देवा, त्याच्यातून तू भीमाला वाचवलं. लक्षा भवनाच्या आगीत जळत असताना त्याच्यातून वाचवलं. अरे भर सभेमध्ये द्रौपदीची लाच देवा तू राखली. अरे द्रोणाचार्य भीष्माचार्यासारखे रथी महारथी माझ्या पोरांच्या विरोधात उभे होते देवा, पण एक्झिट पोल बदलून तू निवडून आणला मला देवा. लक्ष देऊन ऐका. रथी महारथी माझ्या पोरांच्या विरोधात उभे होते देवा, पण याच्यातला एक सुद्धा वाचला नाही. माझ्या 5 पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. अरे एवढंच नाही, आता उत्तरेच्या गर्भातलं बाळ जर वाचलं नसतं तर आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा राहिला नसता देवा. एवढ्या संकटातून वाचून हे आम्हाला राज्य मिळून दिलं आणि आज आम्हाला सोडून चाललात. भगवंत म्हणले, आत्या मला जावं लागणार आहे. कुंती माता म्हणले, देवा जात आहेत तर जा, पण आज तुमच्याकडे मी एक मागणार आहे, द्याल ना मला. भगवंत म्हणले, आत्या तू मागावं मी न द्यावा असं कधी झालंय का. भगवंत म्हणले, तू मागावं आणि मी न द्यावा असं कधी झालंय का. कुंती माता म्हणते, देवा मला वचन द्या, जो मैं मांगूंगी वो आपको देना पडेगा. भगवंत म्हणले, आत्या तो मायावर भरोसा नाही का. भरोसा की बात नहीं है काना, लेकिन वचन दो, जो मैं मांगूंगी वो आपको देना पडेगा. भगवंतानं वचन दिल्यानंतर कुंती मातेनं काय मागितलं लक्ष देऊन ऐका. कुंती माता म्हणते, देवा मला जीवनामध्ये संकट 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 आणि संकट दे. विपद संतुन शश्वत
तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भव दर्शनम. देवा विपद म्हणजे मला संकट दे, मला संकट सोडून काही नको देवा. अरे कुंती माता म्हणली देवा संकट देन, भगवंत म्हणले आता लहानपणापासून कमी संकटाचा सामना केला का? अरे आताशी कुठं राज्य मिळालं, संकट दूर झाले पुन्हा संकट मागते. कुंती मातेने उत्तर फार सुंदर दिलं. देवा लहानपणापासून माझ्यावर संकट आहे म्हणूनच तू माझ्या घरी राहिला होता, द्वारकेचा राणा. आताशी संकट दूर झाले तर मला सोडून चालला. आगी लागो तया सुखा जेणे हरी नाही मुका. काय करायचं मला त्या राज्याला? तू जर माझ्या बरोबर नसेल तर मला राज्य नकोय. नेम कसा होता? तू नसील तर राज्य नकोय. आता तू नसील तरी राज्य आहे ना. कळलं माझं बोलणं? समजणे वाले को इशारा काफी आहे. तू नाही ना देवा, मला या राज्याचं काय करायचं देवा? काय करू मी त्या राज्याला? सांग मला. तू पाहिजे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. मला तू पाहिजे देवा. आणि तू एकदा गेल्यावर आम्ही पुन्हा तुला कुठं मिळवाव? म्हणतात तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान
जगजेठी. तेव्हा तू पाहिजे मला, बाकी मला काही नको. तू गेल्यावर आम्ही पुन्हा कुठं शोधणार आहे तुला? ऐका, लोक म्हणतात कुंती मातेनं दुःख मागितलं, खऱ्या सुखाची मागणी कुंती मातेनं केली. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर, जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी सच्चिदानंद रूपाय शोधपद्यारेत तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सद्घन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. मग कुंती मातेनं देवालाच मागून घेतलं. मग देवाला मागितल्यावर आम्हाला सांगा, प्रकाश आल्यानंतर अंधार थांबतो का? बोला ना. प्रकाश आला की अंधार थांबू शकत नाही. तसं देव आला की दुःख थांबलंच कसं हो? तो सुखरूप आल्यानंतर दुःख कसं शिल्लक राहील? सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का. तो भगवंत म्हणजे सुख आहे, भगवंत म्हणजे सुख आहे. आणि देव सोडून बाकीकडे गे. चला इथल्या इथं तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिकली सांगतो. तुम्ही कीर्तनात बसल्यावर कशाची आठवण येते का हो? आपलं घर आहे, आपलं शेत आहे, आपल्याकडं गाडी आहे, आपलं काहीतरी आठवत आहे का? काहीच आठवत नाही. कीर्तनात बसले की काहीच आठवत नाही. आणि कीर्तन सबळं की चप्पल शोधण्यापासून तर पात्रावर भात वरण येईपर्यंत टेन्शनच सगळं. म्हणजे देवापासून थोडं जरी बाजूला गेलात तरी टेन्शनला सुरुवात आहे. आणि देवाच्या समोर मंदिरात बसलात की देवाची द्वारी तिने मुक्तिचारी. बस भगवंताच्या सान्निध्यात राहिले ना की सुख सुख आहे महाराज. बरोबर आहे का नाही? आता आम्ही कीर्तनात किती फ्रेश असतो. गाडीत बसल्यावर आमचं दुःख सुरू. 450 किलोमीटर जायचे, पुन्हा उद्याचं कीर्तन करून पळवा आळंदीला कार्तिकीला हजर व्हायचं. कीर्तनात उभं राहिलं की काहीच आठवत नाही महाराज, बुक्का बी आठवत नाही. कीर्तन झाल्यावर आठवतो, विठाला 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 विठाला. हा फेटा बांधल्यावर आणि या गादीवर उभं राहिल्यावर महाराष्ट्रातला असा एकही कीर्तनकार नाही का त्याला या 2 तासात आठवत असेल मी पैशासाठी कीर्तन करतो. एकही वादक नाही, एकही गायक नाही. तुम्ही जेव्हा षडजे लावता, सरगम म्हणता, तेव्हा पाकिटाचा आधार घेऊन असतो का? नाही ना महाराज. जाऊ द्या, आमच्या बाबतीत आम्ही खोटं बोललो, आम्ही एका पार्टीचे आहे. तुमच्या बाबतीत बोलतो, खरं बोला, खोटं बोलू नका, तोंड चोपडेपणा करू नका, स्पष्ट बोला, मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. तुम्ही जेव्हा कीर्तनात बसता तेव्हा 2 तासात तुमच्या मनात एकदा तरी येते का हो, या महाराजाला आपण पैसे ठरवून आणले बा? बोला ना. नाही. कीर्तन संपल्यावर चर्चा करा. गेलो 2 तासात एवढे घेऊन आपण मरा कांदे फवारून ह्या चर्चा होतील ना? बरोबर आहे, ह्या चर्चा होतील. पण एक तर अगोदर किंवा नंतर. इथं बसल्यावर नाही आठवत होते, इथं बसल्यावर नाही. ऐका, आम्ही पैशाविना राहू शकू पण आम्ही भजनाविना नाही राहू शकत. कळलं माझं बोलणं? आता कोरोनात 2.5 वर्षे कीर्तन नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? तेव्हा ऑनलाईन भजनं केलेच ना, ऑनलाईन कीर्तन प्रवचन केले ना, तेव्हा काही पैसे थोडेच मिळाले महाराज. कीर्तन असल्यावरच महाराज जगू शकतो हे डोक्यातून काढा. स्वर्ग सुख या 2 तासापुढं फिकाय. स्वर्ग सुख, पुढचा स्वर्ग काय माहीत दिसणार आहे का नाही, पण जिवंतपणे स्वर्ग कोणता असेल तर नारदाची गादी आहे. विठाला विठाला देवाला मागून घ्या ना. म्हणून कुंती माता म्हणली मला तू पाहिजे, मला बाकी काही नको. आका हे म्हणतात उचित मागणं. एका वाक्यात बोलू, उचित आणि अनुचित. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं.
आणि देवाकडे जाऊन देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं. आणि कुंती मातेनं देवाला मागितलं, दुर्योधनानं सेना मागितली आणि अर्जुनानं देव मागितला, म्हणून विजय अर्जुनाचा झाला. मला नको आहे तुझी सेना, मी शस्त्र घेणार नाही, नको घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, शस्त्र घेऊ नको. भगवंतानं सांगितलं ही सेना एका बाजूला आणि मी एकटा निशस्त्र एका बाजूला राहील. काय पाहिजे दुर्योधना बोल. तो दुर्योधन, त्याचे विचार तेच चालणार. एकट्याला घेऊन काय करायचं, एकट्याला घेऊन काय करायचं, मला सेना दे देवा. आणि अर्जुनानं सांगितलं देवा मला बाकी नको, मला फक्त तू माझ्यासोबत पाहिजे, बाकी मला काही नको. लक्षात ठेवा, याला म्हणतात उचित मागणं. म्हणून विजय अर्जुनाचा झाला. विजय अर्जुनाचा झाला भगवंताला मागून घेतल्यामुळं. म्हणून लक्ष देऊन ऐका, तुकाराम महाराज म्हणले देवा अर्धा तास झाले तू मागा 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 म्हणतोय, आता तुला वेटिंगवर ठेवत नाही, तुला द्यायचं असेल तर हेच दे, अभंगाच्या पहिल्याच्या. हेचे दान देगा देवा, बोला तुझा विसरण व्हावा. तुकाराम महाराज देवाकडे गेल्यावर असं मागतात आणि आपण देवाकडे गेल्यावर काय, हेचे दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. बोला पुंडली कवर द्या. आपण देवाकडे गेलं की हेच मागू, बाप्पा माझं चांगलं नाही झालं तर चालेल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. एक वाक्य बोलतो, घरात कुठंतरी लिहून ठेवा. स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जेवढी दुःखी नाहीत ना, तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात. कळतं माझं बोल. स्वतःचं दुःख काय ना, एखादा जमिनीवर झोपला ना टेन्शन नाही, बिंदास झोपतो तो, पण त्याच्या शेजारी एखादी फोमची गादी टाकून झोपला की मग त्याला झोप येत नाही. बरोबर आहे का नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं या जगात जास्त सापडतात. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहील, त्याला म्हणलं तू निवडून येणार आहे होय र. तो म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो. काय आत्मविश्वास आहे त्याला बघा, कॉन्फिडन्स. म्हणे आपल्याला माहिती आहे आपण येत नसतो. अरे म्हणलं मग उभा कशाला राहिला, म्हणे मायामुळे ते पडतंय ना. या दुर्योधनाची अवलादी बा, माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं झालं नाही पाहिजे. बरोबर आहे का नाही. पहिल्यांदा म्हणतात एक रावण एक दुर्योधन होता. आता घराघरात रावण, घराघरात दुर्योधन जन्माला आले. म्हणतात कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. घराघरात रावण जन्माला आले. एवढे राम कुठून आणायचे. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात आहे. आता हे महाराज पाहिलं काय सगळे बरं वाटतं का. त्याच्यात असे कपडे पाहिलं होतं पाहायचं कामच नाही. चांगले कपडे पाहिले की एकमेकाला असं करतात.
बघ ना डाग आहे का त्याच्या कपड्याला. तू हे धुवून घाल ना, तू ज्याला राहणार नाही. तुला धुयाचा कंटाळ आहे, त्याला आम्ही काय करावं. एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतराज दिसायलो, मग महाराजच आहे ना. महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोधडीन बांध माझ्या अंगाला. आता कपडे सुद्धा महाराजांना चांगले घालू नये ही धारणा आहे लोकांची. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. ते हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे. ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटात या दारात काही मागायला आलो का. बरोबर आहे का. आता आपलं एकट्याचं सौजन्य एकट्या बाप्पाकडे, बरोबर आहे ना. बाप्पाकडेच आहे ना, बाप्पाकडे आहे ना. मग तुम्हाला ताण आहे त्याचा, काय ताण नाही ना महाराज. बरोबर आहे काय. आता ते देणार आहेत, काय टेन्शन आहे का आपल्याला. तरी काही येऊन बाप्पाला म्हणतील कशाला एवढा महाराजांना. तू गप मर ना, तुला गरज काय आहे. त्याच्यामुळं तुला ऐकाय भेटलं एवढंच सुख मान तू. बरोबर आहे. जे जास्त देतं ते बेजार नाही करत. आता ते मला एक शब्दाने म्हणले नाही मी महाराज तुमचं सौजन्य घेतलं म्हणले का. एक शब्दही नाही. माझं नाव घ्या म्हणले नाही, मी सौजन्य घेतलं म्हणले नाही, काहीच म्हणले नाही. जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं ते बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, घरच्या कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले. त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, जाय घरी तू. बर जे कमी देतं ते लय बेजार करतो. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, येऊ नको पुन्हा इकडं. शोकांती काय का नाही. अरे करणारे माणसाकडून कमी जास्त होत असतं. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, क्वालिटीचं आहे. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. आणि हे चुका काढणारे माणसं काही करून दाखवू शकत नाही, अजिबात नाही. एखादा म्हणला नाही असं नसतं, त्याला म्हणायचं करून दाखवू कसं असतं. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येत. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. चूक सांगण्याचा अधिकार त्याला आहे ज्याला बरोबर आहे हे सांगता येतं. ज्याला बरोबर आहे हे सांगता येत नाही त्याला चूक सांगण्याचा अधिकार नाही. विठाला विठाला एवढ्या छोट्याशा वाडीत एवढे नामवंत कीर्तनकार, गायक, वादक आपल्याला मिळायला लागले. भाग्य आहे आपलं काहीतरी. मग आनंद मानला पाहिजे ना. काहीला हे जमत नाही, काही नाही. हे पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात. 3 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड ना. या दुर्योधनाच्या अवलादी आपल्या जेव्हा आहे का ना, आपलेच लोक आहे ना. कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. तुमच्या आहेत ना कर्जतला मुसलमान. उद्या काला झाल्यावर 2-3 तास वाया घालवा मी म्हणतो म्हणून, आणि 10, 20, 50, 100 मुसलमानाला भेटा, अल्लाह आहे का एवढंच म्हणा. हो म्हणला की सोडून द्या. अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडं आणा, मी कीर्तन करायचं बंद करेन. चॅलेंज आहे माझा. पण 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. शोकांतिका आहे आपल्या धर्माची. ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, शीखांना गुरु नानक मान्य आहे. हिंदू अजून देव आहे का नाही या निर्णयापर्यंतच आली नाही. भक्तीन, भजनन, उद्धारण या तर लांबच्या गोष्टी. देव आहे का नाही याच निर्णयापर्यंत अजून माणसं आलेली नाहीत. बरं या धर्माबद्दलच कन्फ्युजन आहे सगळं. क्रिकेट पाहता ना तुम्ही सगळे, क्रिकेट पाहता बरोबर. मी प्रॅक्टिकली बोलतोय तुम्हाला. क्रिकेटमध्ये किती गडी असतात एका टीममध्ये? 11. स्टंप किती असतात? बेल किती असतात त्याच्यावर? 2. एका ओव्हरमध्ये बॉल किती? का असतं हे सगळं? 12 गडी जमत नाही का? 5 स्टंप लावलीत जमत नाही का? बेल 2-3 ठेवल्या तर जमत नाहीत का? बॉल 8 टाकले एका ओव्हरमध्ये, ते काय शास्त्रात लिहिलेलं आहे का 6 टाकली पाहिजे? गडी 11च असले पाहिजे. पण याच्याबद्दल कधी कोणाची तक्रार आहे का? बरं मला नाही, त्या अंपायरला जाऊन विचारा 6च बॉल का असतात, ते बी नाही सांगू. ते म्हणाल खेळायचंच खेळ नाहीत, पळ घरी. 6च असतात, ते पूर्वीपासून आलेलं आहे ते. अरे मग या गोष्टीवर कधीच आपला कोटीनं अब्जानं खर्च आहे त्याच्यावर. त्याच्याबद्दल शंका घेतली आहे का कधी? त्याच्याबद्दल शंका नाही. एका IPL मॅचचा खर्च धरला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सप्त्याचा खर्च निघून जाईल टोटल.
आणि एका मंत्र्याचा घोटाळा धरला तर महाराष्ट्रातले सगळे गायक वादक कीर्तनकार त्याच्या वटीत जाऊन बसतील. तक्रार आहे त्याच्याबद्दल आपली नाही. आपण येऊन जाऊन विरोध करणार सप्त्याला आणि धार्मिक कार्यक्रमाला, बाकी कशालाच विरोध करणार नाही आपण. विठाला विठाला का अब हर घर में रावण बैठा. याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं बी नाही झालं पाहिजे. तुकाराम महाराज देवाकडे मागतात हेची. एका एका शब्दाचा आपण विचार करून वेळ संपला घेऊ. हेची म्हणलं की आणण्याची व्यावृत्ती होत असते. च म्हणलं की चकारात्मक. तुम्हाला नाही माहित, पण महाराजाचं माझं 2-3 वेळ बोलणं झालं. म्हणलं होत असेल ॲडजस्ट त्यांचं तर दुसरा महाराज द्या त्यांना घेऊन. ते महाराज प्रकाश महाराज म्हणजे नाही, तुम्हीच जा तिथे. म्हणलं अहो दुसरं कोणतरी माझ्यापेक्षा चांगलं पाठवा. ते म्हणायचे आम्हाला काहीच सांगू नका, तुम्हीच आलं पाहिजे. च म्हणले की पर्याय संपले. च म्हणले की पर्याय संपले ना. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी तुळशी हार गळा आवडे निरंतर हेची ध्यान. कळलं माझं बोलणं? आम्हाला दुसरं नाही, हेच ध्यान आम्हाला आवडतं. च म्हणलं की आणण्याची व्यावृत्ती होत असते. एका आईचे 3 मुलं रडायला लागले. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं रडायला? तो म्हणे मला 10 रुपये पाहिजे. देते 10 रुपये, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असते त्याला म्हणते तुला काय झालं रडायला? तो म्हणतो बिस्किटचा पुडा पाहिजे. देते बिस्किटचा पुडा, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असतं त्याच्यावर रागवत नाही. त्याला म्हणते राजा तुला काय झालं रे रडायला? तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ का? तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का? तो म्हणतो नको. तुला खाऊ देऊ का? तो म्हणतो नको. अरे मग पैसे नको, बिस्किट नको, खाऊ नको, खेळाय नको, मग रडतो का? ते पोरगं म्हणतं आई मला बिस्किट नको, पैसे नको, खाऊ नको, खेळाय नको, मला याच्यापैकी काहीच नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. मला फक्त तू पाहिजे, मला बाकी काही नको. लहान लेकराला आईच पाहिजे. मला तू पाहिजे, मला बाकी काही नको. लक्ष देऊ नाही का? लेकरू जसं आईशिवाय राहत नाही तसं भक्त देवाशिवाय राहत नाही. लेकराला गरज नाही तुम्ही ॲपलचा मोबाईल द्या त्याला, ते भीतील फेकून आणल. मला मम्मी पाहिजे, मग काय घेणं आहे त्याला? काही गरज नाही, त्याला आई पाहिजे. लक्षात ठेवा, हेची म्हणणं की आणण्याची व्यावृत्ती होत असते. एक माणूस अमेरिकेला फिरायला निघाला. अमेरिकेला निघाल्यानंतर घरातल्याला विचारलं, पोराला म्हणे काय आणू तुला? ते म्हणे मोबाईल आणा. पोरीला म्हणे तुला काय आणू? ती म्हणे लॅपटॉप आणा. घरातल्या एका बाईला विचारलं तुम्हाला काय आणायचंय? मी अमेरिकेला चाललो. ती म्हणे एवढ्या लांब अमेरिकेला चालले तर तिकून एखादी मला चांगली पैठणी साडी घेऊन या. कुठून? अमेरिकेहून. काय घेऊन या? तिकडे बरमोडा घालून बाया फिरतात, पैठणीचे दुकान कोण टाकणार आहे? ही म्हणे पैठणी घेऊन या. बायकोला म्हणे तुला काय आणू? ती काहीच बोलली नाही. कागदाव काहीतरी लिहिलं आणि ती चिठ्ठी त्याच्याकडे दिली. अमेरिकेला आला, फिरून झालं, खरेदीला गेला, मोबाईल घड्याळ लॅपटॉप घेतलं. आठवण आली बायकोन काहीतरी लिहून दिलं, खिशात हात घातला, कागद काढला. त्या कागदावर काही लिहिलेलं नव्हतं. त्याला वाटलं एखाद्या वस्तूचं नाव असेल. त्या कागदावर उजळणीचा 1 लिहिला होता. 1. आता 1 म्हणजे काय न्यावं माणसानं? त्याला काही कळलं नाही. तसाच भारतात आला, घरी आला, पोराला मोबाईल, पोरीला लॅपटॉप दिला आणि बायकोला म्हणे का गं मी अमेरिकेला चाललो तेव्हा तुला विचारलं होतं काय आणायचं का? ती म्हणे मग लिहून दिलं तर ना तुमच्याकडे. काय लिहून दिलं? म्हणे तू या कागदावर 1 लिहून दिला. 1 म्हणजे काय आणावं माणसाने सांग? अगं एखाद्या वस्तूचं नाव द्यायचं, कंपनीचं नाव द्यायचं. 1 म्हणजे आणावं काय? ती म्हणे अहो सोपा आहे त्या एकाचा अर्थ. मला मोबाईल नको, घड्याळ नको, लॅपटॉप नको, मला याच्यापैकी काहीच आवडत नाही. मला फक्त तुम्ही एकटे आवडता. ऐका, मला फक्त तुम्ही एकटे आवडता. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले, कळलं तुम्हाला? तसं माघारी सुद्धा एकट्यानं यावं. एखादं शिंगरू सोबत आणू नये, हे तुमच्या आठवणीत राहावं म्हणून हा 1 लिहून दिला. सर्व संगी विटाला तू एकला आवडसी, आपुला तू एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नये म्हणून हेची दान देगा देवा. तुझा विसरण व्हावा, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84च्या. आणि देवाचा लोकाला आता विसर पडला. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे. म्हणतात ना, विषयों के बंदे से बांधा गया तो, संत समागम को भूल गया.
क्या किया क्या किया रे, जीवन गवा दिया तूने, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया रे, जीवन गवा दिया, 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 जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जीवन गवा दिया, क्या किया क्या किया रे, क्या किया रे, जीवन गवा दिया, जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिस बोलो था उसको तो खो दिया. ज्याला मिळवायचं आपण त्याला हरवून टाकलं, दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली. म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पावला हा देह कागटाळी नाही, न घोडे उपाय घडो आले, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम. एवढं सुंदर नरदेह आपल्याला मिळाला आणि भजन नाही केलं तर महाराज म्हणतात त्याचा फायदा नाही, आहे का नाही. म्हणून देवाचा विसर पडणं ही जीवनातली हानी आहे. म्हणून तुझा विसर न व्हावा, हे दिल्यानंतर गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणान्वाद गाईल. भजन करताना आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास महत्वाचा आहे. आवडीने गुणानुवाद गायचे. देवानं नरदेह आपल्याला भजनासाठी दिला. हा देवे दिला दे भजना घुमटा. तुम्ही फक्त ऍक्टिंग करा, मी म्हणतो. हा देवे दिला दे भजना गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, देवे दिला दे हो भजना घुमटा, देवे दिला दे हो भजना घुमटा. मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, जन्मा येऊन काय केले तो मुद्दल गमाविले. म्हणून म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे सुमरोगे
आपल्याला भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. म्हणून गुण गायीन आवडी म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोळे गोळे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती आशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभुजा लग चरणाला प्रभुजा लग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची कधी आज थोडा सांगण्यापेक्षा गाण्याचा मूड जास्त आहे. यायच्या पुढं वजन पडलं पाहिजे ना लक्ष नका म्हणून महाराज म्हणले गुण गायीन आवडी आणि आवडीनं चाललंय सगळं. ऐकणारे बी आवडीनं ऐकायला लागले. आणि एरवी चिंतन तर तुम्ही माझं ऐकले खूप ऐकता आता यूट्यूबला टी व्हीला पण आज थोडा माहोल गाण्याचा असल्यामुळं मी याच्याकडे वळलो. बघा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी विठोबा हरी हरी